पाऊण रांगडा दणकट गाला ओबड धोबड मातीचा परी अंतरी संत नांदती हा महाराष्ट्र आमुचा. आणि या महाराष्ट्रामध्ये वसलेला रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरस्पर्शाने पावन झालेली रायगडची भूमी आहे. उंच हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यगडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगड. आणि रायगडाची माती आहे. आणि रायगडामध्ये आपण बघतोय पेण तालुक्याचं ठिकाण गणपती बाप्पाचं माहेरघर समजलं जाणारं भूदान चळवळीचे नेतृत्व करणारे विनोबा भावेंच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेली ही पेण तालुक्याची नगरी. आणि या पेण तालुक्याच्या नगरीपासून अगदी मुंबई गोवा हायवे पासून हाकेच्या अंतरावरती असलेला हमरापूर विभाग. आणि या हमरापूर विभागाच्या घराघरामध्ये गणपती बाप्पाला बनवणारा गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये जीव टाकणारा आमचा प्रत्येक कामगार कारागीर आज आपल्याला या हमरापूर विभागामध्ये पाहायला मिळतोय. आणि हमरापूर विभागाच्या उत्कर्षासाठी या सर्व नवयुवकांच्या खेळाच्या मी म्हणेन की भविष्यासाठी आयोजित करण्यात आलेली हे VVPL असणार आहे हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 एक शानदार आपल्याला आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. येस सर, येस राव्याचा चंदन पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. बघा आमचे आयोजक आपल्याला बोलवत आहेत त्यामुळे सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. आणि अनेक मान्यवर सुद्धा व्यासपीठावरती बसलेले आहेत. त्या सगळ्या मान्यवरांचा मी मनपूर्वक सहर्ष असे स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय मॅचकडे जिथे मॅच असणार आहे. दोन संघ एकमेकाच्या समोर उभे राहत संघर्षाला झाला सुरुवात, कारण जो संघ इथून जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे. इथे मात्र बघतोय आपण आई गावदेवी खारसापोले, कर्णधार ओमकार पाटील रावे आणि दुर्वा स्पोर्ट वरेडी, कर्णधार रितेश वारी दादर. आपण बघतोय आता मात्र दुर्वा स्पोर्ट वरेडी या संघाला इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पहिला षटक हातलतोय कर्णधार स्वतः ओमकार पाटील रावे, समोर आहे रोहन पाटील. पहिला बॉल चांगला बॉल होता, उचली घेतोय बॉल वरती, बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. थोडस अभ्यासपूरक जरूर या बॉलला हातलला असेल रोहन पाटीलने. रावे साजन कोली वरेडी त्याच्या बरोबर साथीला आलाय. पॉवर प्लेचा पहिला गोलंदाज, पॉवरफुल गोलंदाज आणि एक हार्ड हिटर फलंदाज ज्याला म्हटलं होतं ओमकार पाटील. बॉल वरती प्रहार केलाय, चेंडू जाईल का सीमारेषा पार? येस, इट इज अ नो डाऊट ऑफ 1 बाउन्स 4 रन्स. प्रेमदादा वाघमारे, त्याच्यानंतर चंदूदादा वाघमारे आणि सर्व टीम इथे उपस्थित झालेली आहे. एक हाय क्वालिटीचा आपल्याला YouTube लाईव्ह चॅनल्स आहे जो आपण सातत्याने पाहत असतो. एक सर्व टीम इथे आपल्याला पाहतोय. 4 धावसंख्या धावफलकावरती आहे. इथे मात्र लेग एसटीवरचा बॉल होता, अगदी आउट ऑफ द आस्टम. पंच अगदी आमच्याकडे वळतायत आणि स्वेअर घोषित करताय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे जाईल. सिंगल इथे 5 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. रोहन पाटीलने मिड विकेट क्षेत्रामध्ये चौकार ठोकून आपल्या संघाचं खातं ओपन केलं होतं. पॉवर प्लेचं पहिलं षटक बघतोय आपण. शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉंग ऑफ आणि आपण बघतोय मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. लोअर फुल टॉस चेंडू होता, थोडंसं गती परिवर्तन केलं. इथे मात्र स्वतःला स्टिच करण्यामध्ये थोडासा आळसपणा आणि इथे बॉल चाललाय दन 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 चौकार. थँक्यू. क्रिकेटमध्ये तुमच्या चुकांना माफ केलं जात नाहीये, कारण तुमची एक चूक इथे सामना हरवू शकतोय. कारण भर समुद्रामध्ये उभं असलेल्या जहाजाला पडलेलं छोटंसं छिद्र सुद्धा ते जहाज बुडू शकतो. त्यामुळे तुमची चुका सुधारणं महत्वाच्या असतात. कारण माणसाला डोंगराने नव्हे तर छोट्याशा दगडानेच ठेस लागतो एवढं माहिती असते. त्याला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन मधून ही चौकार मिळाला आणि धावफलकावरती 9 लागल्यात. येस सांगतो. येस इज आता बघतोय आपण एज अँड टेकन. यावेळचा बॉल अगदी बॅटला ब्रश झालाय आणि विकेट किपर किरण पाटीलच्या हातामध्ये विसवलाय झेल. आणि एक धडधाकड फलंदाज, एक बघतोय आपण महत्वाचा फलंदाज रोहन पाटील रावे बॅक टू द डग आउट. प्लेअर बसण्यासाठी आम्ही चेअर दिलेले आहेत. प्लेअरला बसण्यासाठी चेअर दिले, ते चेअर खाली करून द्यायचे आहेत कारण प्लेअर सगळे आजूबाजूला उभे राहिलेत.
बघा आमचे उपाध्यक्ष समाधान दादा तिथे पोहोचले, जर विनंती असेल आणि कुणाला जागा नसेल त्यांनी व्यासपीठावरती या, व्यासपीठावरती सुद्धा खूप मोठी जागा आहे. त्यामुळं बघा आमच्या समोर बालगुड्डे साहेब सुद्धा आहेत. मला वाटते क्रिकेटची चर्चा त्यांच्या समोर चालू असते. साहेब तुम्ही पण या, वरती बसा. त्याच्यानंतर आमचे दादा बंटी दादा सुद्धा आहेत, त्यांच्या समवेत चर्चा चालू आहे. चर्चा क्रिकेटची होत असताना आपण प्रत्येक वेळेला पाहिलंय, आपण बघितलंय रोहन पाटीलला इथे बाद केलं, माघारी परतले, 3 चेंडूंचा खेळ केला, माघारी परतला, 2 चौकार जरूर ठोकले होते. मोत्यांच्या हारापेक्षा घामांचे धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो, कारण मोत्यांच्या हाराने फक्त त्याचे सौंदर्य दिसतं आणि घामांच्या धाराने त्याचे कर्तृत्व दिसतं. आता कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. सौरभ रसाल याला तांबडशेत संघाचा खेळाडू आहे, ग्रामीण क्रिकेट गावातून खेळतोय. यावेळचा पुन्हा एकदा अगदी लेट कट चेंडू खेळला होता. डीप थर्ड मॅन मध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक होता तिथे आणि चेंडू तिथे पकडलाय त्यांनी. कौतुक करावं लागेल, कारण थोडीशी मिस्टेक, छोटीशी मिस्टेक जर झाली ना तर चेंडू सरळ सीमारेषा पार जाईल तिथून. कारण आपण विचार केला ना तर मैदानाची व्यूहरचना तशी आहे, बॉल सुटला ना की गोळीच्या वेगाने मैदानाच्या बाहेर जातोय. त्यामुळे इथे तुमचं क्षेत्ररक्षण हे महत्वाचं अंग असणार आहे. गोलंदाज प्रयत्न करतोय पण त्यांच्या प्रयत्नांना यश देणं तुमच्या हातात आहे. डॉट चेंडू आलाय, धावसंख्या विसावली आहे, 9 वरती 1. लोअर फुलटॉस चेंडू, फुलटू टोळ वसूल करायचा होता, क्षेत्ररक्षक आहे त्यांनी सोडलाय झेल. आईनं क्षणाला चेंडू मात्र जमिनीला दान. आता मात्र काय घडणार, फक्त आणि फक्त विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चुका आणि चुका, तुमच्या ह्याच चुका मात्र तुम्हाला घरचा रास्ता दाखवणार आहेत, याचा विचार तुम्हाला करावे लागणार आहे. चांगला क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र थोडासा पब्लिकचा आवाज वाढू लागलाय, कारण हाय व्होल्टेज सामना आहे. जो सामना जिंकेल ना तो मात्र क्वालिफाय होणार आहे. आपल्याला माहिती आहे क्वालिफाय हा शब्द तुमच्यासाठी महत्वाचा असेल, कारण तुम्ही अंतिम दिवसामध्ये सामना खेळणार आहात. 4 टीम्स ऑलरेडी क्वालिफाय झाल्यात आणि या अगोदरचं आपण बघितलंय आई एकविरा खारसापोली, कर्णधार सार्थक म्हात्रे आणि संघमालक अक्षय म्हात्रे खारसापोली हा संघ सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅच विन होऊन इथून मात्र क्वालिफाईड झाला आहे. आपल्याला ही क्वालिफाय व्हायचं आहे, त्यामुळे अशा चुका तुम्हाला होता कामा नाही आहे. परंतु चला आता मात्र या सगळा भूतकाळ विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. कारण शून्यासमोर आपण शून्य जरी असला ना तर शून्यासमोर 1 लिहायचं की 10 लिहायचं हे तुमच्यावरती आहे. कारण 1 लिहिला तर शून्याचा आकडा 10 होतो आणि 10 लिहिलं तर 100 होतो. त्यामुळे आता झालेल्या चुका विसरायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तीच आपण उरारी घेऊन आज मैदानावरती उतरायचं आहे. चला दुसरा षटक मार्गस्थ होते. हर्षद मोकल राव्या गावचा सुपुत्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय. राव्या गावातून खूप चांगला क्रिकेट खेळला जातो. रायबादेवीची आईची यात्रा मात्र खूप प्रचलित असते आणि खूप मोठे लोक सुद्धा, खूप बाहेरचे लोक यात्रा पाहण्यासाठी आले असतात. आणि यात्रेतला एक महत्वाचा क्षण म्हणजे नक्कीच काठी उभारण्याचा असतो, तो सगळीकडे असतो आणि रावेगावमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आनंदाचा क्षण असतो. रावेगावातून खूप चांगला क्रिकेट खेळला जातो आणि खऱ्या अर्थानं पुन्हा बघतोय आपण हर्षद मोकल आलाय गोलंदाजी मार्क. दुसरा षटक आहे प्रगतीपथावर होतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. फलंदाज आपण बघतोय यावेळेस मात्र सौरभ रसाल तांबडशेत, त्यांनी 2 चेंडूचा खेळ केलाय. पहिल्या षटकामध्ये मोठा फटका आला नाहीये, प्रयत्न तोही करतोय. हार्ड हिटर फलंदाज. लोपीच डिलिव्हरी होती, पडल्यानंतर थोडासा स्विंग होताना पाहायला मिळालं, परंतु चेंडू जाऊन पोहोचला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. स्विंग इन मिस पाहायला मिळालं. जी हा आमचे आदरणीय प्रकाश चौगुले सर इथे उपस्थित राहिले. दादांचं गीत त्यांनी गायलंय. एक गोड गल्याचे वैभवशाली गीतगार आहेत आणि त्यांचं खरोखर मनापूर स्वागत. यावेळेस इथे पाहिलंय आपण यू मिस आय डेफिनेटली ही. यावेळेस मात्र माघारी जावं लागेल. स्विंग अँड मिस यावेळेचा हादरा क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला सौरव रसाल माघारी परततोय. जी हा जरूर आपण बघतोय जो सुमधुर गीत आहे. या सुमधुर गीतचे वैभवशाली गायक आदरणीय प्रकाश चौगुले दादा यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन होतोय. येस, त्यानंतर अंडर-19 सीझन खेळताना विनीत भोईर यांना आपण अनेक वेळेला पाहिलं, ते सुद्धा इथे उपस्थित झालेत. विनीत भोईर आपलं सुद्धा मनपूर्वक सरचे स्वागत. व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे.
यस, नाशिक, पुणा, उस्मानाबाद अशा अनेक सिटीमध्ये जाऊन त्यांनी क्रिकेट खेळलाय. मित्रांनो, क्रिकेट हा खेळ असा आहे, जरूर दादर गावचे सुपुत्र आहेत आणि दादर गावमधून सुद्धा खूप मोठा क्रिकेट खेळला जातो. खूप मोठी लोकवस्ती आहे. दादर गावची यात्रा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. दादर गावचे खेळाडू सुद्धा प्रसिद्ध आहेत. प्रत्येक खेळाडूने दादरचा बादल सुद्धा प्रसिद्ध आहे. बाजार आहे नाही ना? येस येस, रायगड टेनिस लेदरकर क्रिकेटमध्ये नशीब नाईकची सुद्धा झालेली आहे. त्याच्यानंतर आमचे मित्र सिद्धू वडखलवरून, ते सुद्धा त्याचे कर्णधार आहेत. जरूर त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. यावेळेस मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय रितेश वारी, दादर. अजून एक दादरचा चांगला खेळाडू. दादर म्हटलं की मी म्हणेन की क्रिकेट रसिका आणि क्रिकेट खेळाडूंची शान आहे. मगाशी सुद्धा म्हटलं होतं जरूर आपल्या रितेश वारीने की आमच्या संघाला खूप सपोर्ट असतो गावाचा आणि जिथे जिथे आमचा गाव जातो तिथे तिथे आमचे सगळे सहकारी पोहोचत असतात. यावेळेला पुन्हा एकदा हर्षल मोकाल, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, खडे खडे खेळलाय, चांगला ड्राईव्ह, बॉल वन बाउन्स जातो, एक्सलेंट एक्स्ट्रा आउटनरी चौकार. प्रीमियर लीग हाय ती एक नंबर, हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी हाय खंबीर. जरूर आपण पाहिलं होतं शॉर्ट पिच डिलिव्हरी होती आणि अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मधून वन बाउन्स चेंडू ड्राईव्ह केला, बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईला गेल्यानंतर आपण जरूर आपण बघतो आणि फिरायला जात असतो आणि तिथे गेल्यानंतर आपण जरूर समुद्र किनारी जात असतो आणि तिथले जेवढे ड्राईव्ह चांगले आहेत ना त्याच्यापेक्षाही आपल्याला हा ड्राईव्ह चांगला पाहायला मिळाला. अगदी बॅट पॅच काहीसा त्याच्या नशिबी आला होता 2 मॅचमध्ये, परंतु आता सुरुवात मात्र चांगली करून देतोय रितेश वारी. यावेळेचा चेंडू होता, शॉर्ट टर्म पुल करायचा होता, बॉल चेंडू अगदी बॅटवरती चांगला आला नाहीये. सिंगल काढली, तिथे डबल साठी प्रयत्न केला जातोय. थोडंसं बघतोय आपण तिथे काय घडलंय, पंचांचा निर्णय जरूर येणं बाकी आहे तिथे आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जातोय. वेल रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र आपण पाहतोय आणि येस, थर्ड अंपायर साठी रेफर केलंय आपण. सिंगल ऍड केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, दुसरी धाव तशीच ठेवली जाईल. जाऊया तिसऱ्या पंचांकडे. येस येस, नाही नक्कीच आमचे मोठे पंच आहेत. विनंती असेल या पंचा बघतील, निर्णय आमच्यापर्यंत येईल तोपर्यंत हृदयामध्ये धाकधूक असेल. कारण तिथे कोण होता, साजन कोली होता, वरडीचा कोलाचा पोऱ्या. अगदी त्याची सुद्धा विकेट महत्वाची आहे. वरडी गावातून हा क्रिकेट खेळतोय आणि रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये खूप चांगला होता. मिस टाइमचा फटका पाहायला मिळाला बॉल पडल्यानंतर. येस येस, नो डाऊट अबाउट दॅट, सेफ आहे फलंदाज. दुसरी धाव पूर्ण केली जाईल आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली जातोय आणि 2 धावाच्या धावसंख्येने. जी हा बघतोय आपण एक हाय हॅन्डसम आणि डॅशिंग व्यक्तिमत्व असणार आहे. खरं तर ज्यांच्या मुखामध्ये सरस्वतीची वाणी आहे आणि या सरस्वतीच्या वाणीच्या माध्यमातून दादांचं, आपल्या वैकुंठ शेठ पाटलांचं आणि हमरापूर विभागाचं हे जे गाणं आहे जे आपण वाचताना नेहमी बघतोय डीजे मध्ये, आदरणीय प्रकाशजी चौगुले साहेब हे गोड गाल्याचे वैभवशाली गायक या व्यासपीठावरती येत आहेत आणि त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी हाय खंबीर. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा होतोय जय जयकार. वैकुंठ शेठ पाटील आमच्या येस, प्रकाश चौगुले साहेब आमच्या आदरणीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांचं जे गाणं वैभवशाली गीत दादानी गायलंय त्यांचं इथं करूया मनपूर्वक स्वागत. दादांना विनंती असेल की सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बसायचं आहे. जाऊया बॅक टू द क्रिकेट. यावेळेस मात्र बॉल आपण बघतोय रिव्हर्स स्वीप करायचा होता बॉल आणि परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. या बॉल आपण बघतोय बॉल डॉट गेलाय पंचांकडून. आपण अशालभूज नजरेकडे पाहिला जातोय परंतु इथे कोणताही निर्णय येत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावफलकावरती आपण बघतोय 16 धावसंख्या आहेत. रितेश वारी यावेळेस मात्र पहिला चौकार ठोकला आल्या. त्याच्यानंतर 2 धावा कलेक्ट केल्या. मिड विकेटला चेंडू खेळला होता, त्यानंतर 0 आला आणि त्याच्यानंतर बघतोय आपण हा डॉट बॉल त्यांच्यासाठी येतोय. खऱ्या अर्थानं हा खेळ क्रिकेटचा आहे. उद्ध्वस्त व्हायची ताकद असणाराच वादलाला मिठी मारण्याचं धाडस करू शकतो आणि पूर्ण धाडसवान खेळाडू आहे ते. आपण बघतोय अगदी
क्रिकेट हा धाडसाचा खेळ आहे. तुम्हाला धाडस करावा लागतं. क्रिकेटमध्ये वेळेवरती तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. खूप क्रुशल निर्णय असतात. एक एक धाव महत्वाची असते. एक एक डॉट बॉल महत्वाचा असतो. येणारा प्रत्येक क्षण क्रिकेटमध्ये महत्वाचा असतो. षटक क्रमांक 2 इथे मात्र सुरुवात आहे. वन्स अगेन हर्षद मोकल समोर आहे रितेश वारी. लीड ऑफ द फ्रंट. यावेळेचा चेंडू होता दिमागदार पद्धतीने खेळलाय. चांगला फटका आपण बघतोय. शॉर्ट कव्हर मध्ये फटका खेळून काढलाय. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडू येईल पकडेल तोपर्यंत सिंगल आलाय. येस इट इज अ नो बॉल. इट इज अ नो बॉल कॉल पंचांकडून येतोय. येस आपण बघतोय नो बॉलचा कॉल झालाय तिथे. आणि आता मात्र सुवर्ण संधी आलेली आहे. सुवर्ण संधी आलेली आहे. आता मात्र बघूया. नो बॉलचा कॉल होता. 1+1 ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरसावते आपण बघतोय. 19 धावसंख्या धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक ओमकार पाटील राब्याने फेकलं होतं. 10 वरती 1 अशी विकेट त्यांनी मिळून दिली होतं. कमबॅक करून देणारा हा षटक मानला जातोय. आपण बघतोय जिथे नजर जातोय तिथे मात्र आपल्याला आता मात्र प्रेक्षक वर्ग पाहताना दिसतोय. टेकडीवरती सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग आहेत. आमचं व्ह्यू कॅमेरा त्यांना टिपतोय. त्याच्यानंतर समोरच्या दिशेने अगदी एंट्रीवरती खूप सारे प्रेक्षक आहेत. बॅक टू द विकेट कीपर प्रेक्षक बसलेले आहेत. लो पिच डिलिव्हरी होती. इथे मात्र व्हेरिएशन केलं आणि परंतु स्विंग व्हायला पाहायला मिळालं. अगदी व्हाईट लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी दंडात्मक कारवाई करायला सुरुवात आणि जरूर बघतोय अजूनपर्यंत. इथून मात्र फ्री हिटचा फटका बाकी असणार आहे. उघडे डोले बघा नीट. चेंडू आहे फ्री हिट. यावेळेला साजन कोहली मारील का मोठा हिट हे पाहणं जोगे असणार आहे. हप्पीस डिलिव्हरी होती. शॉर्ट टर्म पुल इज अ पॉवरफुल. बॉल चाललाय. 1 बाउन्स 4 रन्स. चौकार. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती 1 नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी हाय खंबीर. या चौकाराच्या साह्यानं आपण पाहिलं धावसंख्या थोडेस पुढे सरसावते. 23 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. दुसरं षटक इथे मात्र महागडं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. षटक फेकला होता ओमकार पाटील राव्या गावचा खेळाडूने. परंतु दुसऱ्या षटकासाठी हर्षल मोकलला आणलं. हर्षल मोकलवरती रितेश वारीने प्रहार केला. तदनंतर या चेंडूवरती साजन कोहलीने शेवटच्या चेंडूवरती ब्लास्ट केला. साजन कोहली हा एक मोठा फलंदाज. मगाशी पाहिलं होतं की 2 धावा घेण्याच्या नादामध्ये कदाचित त्याची विकेट तिथे जाऊ शकली असती. परंतु क्रिकेट जरतर्व खेळला जात नाहीये आणि इथे मात्र चौकार ठोकला. शेवटच्या बॉलमध्ये 23 आल्यात. आता मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट आता मात्र थोडंसं डीप मध्ये जाणार आहे. कारण पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. आणि तिसऱ्या षटकासाठी ओमकार पाटील राबे हा स्वतः ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि अगदी टेनिस क्रिकेट कोकणापासून ते अगदी ठाणा पनवेल असेल पुण्यापर्यंत जाऊन पोहोचणारा हा खेळाडू. ज्या खेळाडूवरती आपण बघतोय की खूप मोठ्या क्रिकेटचं वलय त्याच्या पाठी आहे. व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळताना त्यांनी पाहिले. ज्या वेळेला इथे मुलाखत घेतली गेली त्याही वेळेला सांगण्यात आलं गेल्या वर्षीचा जो हंगाम होता त्या हंगामामध्ये तो सामील झाला नव्हता VPL मध्ये. यावर्षी तो सहभागी झालाय. तरी सुद्धा त्याला मोठी टुर्नामेंटचा कॉल आला होता. परंतु नाही आहे. ही टुर्नामेंट त्यासाठी खूप मोठी आणि महत्वाची आहे. कारण इथेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. तेव्हाच आपल्याला आपले गावकरी प्रसिद्ध करणार आहेत. आणि प्रसिद्ध असलेला हा चेंडू होता फुल टॉस. तिथे आहे क्षेत्ररक्षक मिड विकेट झोन मध्ये. अगदी दबा धरून बसला. चेंडू येईपर्यंत वेळ घेतली. इंतजार केला. आय कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं आणि हातामध्ये विसावलाय जेल आणि संपलाय. यावेळी आपण बघतोय रितेश वारी दादर याचा खेळ. पेन तालुक्यात हाय तो पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा. पुरा करी दिलेला वादा. जरूर बघतोय आपण प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यास कधी चुकू नये. आणि इथे प्रयत्न जरूर केला गेला. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की अशाच पद्धतीने आपण रितेश वारीला बाद होताना पाहिलं होता. सेम सिच्युएशन आय थिंक होती त्यावेळेला. खरंच बॅट पॅच होतं त्याच्या माघारी. परंतु यावेळेस आपण बघतोय की तब्बल आपण धावफलकावरती 7 धावसंख्या त्यांनी जरूर आपल्या संघासाठी दिल्यात. आणि खऱ्या अर्थानं बघतोय आपण चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. बोला.
जी हा आपण बघतोय या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट खऱ्या अर्थाने चालू आहे आणि पाबल विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व आमचे मित्र विशाल जाधव सुद्धा या स्पर्धेचा लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आमच्यासाठी पाठवलेल्या आहेत. सो धन्यवाद विशाल जाधव. खरं तर अष्टविनायक जांबुशी संघाकडून ते नेहमी क्रिकेट खेळत असतात. विकेट इथे मिळाली आहे. कुणाची मिळाली आहे ते रितेश पारीची आणि रितेश पारी माघारी परतलाय. कुमार पाटील वरेडी हा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे त्याच्याकडे. डावकुरा फलंदाज. मागाशी गोलंदाजी खूप सुरेख केली होती. फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करता आली नव्हती, परंतु संधी पुन्हा चालून आली आहे. समोर ओमकार पाटीलला सामोरा जाते कुमार पाटील. समोरच्या दिशेने बॅक टू द बॉल ड्राईव्ह चाललाय. चांगला फटका बघतोय आपण ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल वरतीच इथे समाधान मानले, तृप्ती मानली आहे. कारण यावेळेस मात्र बघतोय साजन कोहलीला अजूनपर्यंत जास्ती चेंडू मिळाले नाहीयेत, परंतु एकच चेंडूचा त्यांनी सामना अजूनपर्यंत केलाय. मोठ्या फटक्यांसाठी तो जातोय. त्याच्याकडे क्षमता आहे, आक्रमकता ठासून भरली आहे आणि बघतोय आपण ज्या वेळेला हार न मानण्याची क्षमता त्याच्याकडे सुद्धा आहे, परंतु त्याच्याकडे जास्ती चेंडू अजूनपर्यंत वाटेला आली येत नाहीये. त्यामुळे समजदारीचं क्रिकेट कुमार पाटीलने केलंय आणि ज्याला भरपूर उशीर आत्मविश्वासाने खेळणारा हा खेळाडू साजन कोहलीला आता स्ट्रायकिंग एंडला आणलाय. थोडंसं विविध रचना पाहतोय. कुठे कुठे डीप मध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय आपण बघतोय. अगदी स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण आहे डीप मध्ये, त्याच्यानंतर मिड विकेट मध्ये आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय लॉंग ऑन आणि मिड विकेट मधला अजून एक मध्ये क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेला वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर एक शॉर्ट्स कव्हर मध्ये आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय की एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्यानंतर बघतोय की शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. यावेळेचा चेंडू होता लेगेस्टी सोडून जाणारा आणि पंचांकडून दंडात्मक कारवाई. अशा प्रकारच्या वाईट चेंडू गरज नसणार आहे, कारण स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर आहे आणि गोलंदाजी करत असताना मात्र वाईट म्हणजेच आपल्या संघाची वाईट दिशा. जी हा बघतोय आपण. त्यानंतर खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. यावेळचा फटका होता आणि 440 व्होल्टचा झटका दिलाय कोणी तर साजन कोहली. कोल्याचा पोऱ्या. इथे मात्र आम्ही कमी आहोत गिनतीला, परंतु दुनिया टरकते आमच्या हिंतीला. कोल्याचा पोऱ्या साजन कोहली ऑन द फायर. तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा युवा वैकुंठदार. येस, वेट अँड वॉचचा वापर त्याने केला. बॉल शॉर्ट पिच होता, त्याने पाहिलं, बॅकफुटला गेला आणि मोठा पंच. तसेच खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. गुड्डू म्हात्रे, सुजल म्हात्रे वडावरून त्यांनी सुद्धा शुभेच्छा पाठवल्यात. तो सुद्धा एक धाड हिटर फलंदाज आहे. यावेळचा फटका सेन्सिबल क्रिकेट. समोरच्या दिशेने चांगला ड्राईव्ह आहे. बॅक टू द बॉलर चाललाय. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावफलक सिंगल नाही ते पुढे सरसावते. षटकारानंतर आलेली एक समजदारी. 32 धावसंख्या धावफलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. समजदारीचं क्रिकेट कुठेतरी पाहायला मिळतोय. षटकारानंतर सिंगल कलेक्ट केली आहे. आता मात्र एक उंचोरापुरा फलंदाज कुमार पाटील. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स. उंच चण्याचा सडपातल बांध्याचा मनोमने इरादे स्पष्ट करून तो मैदानावरती उतरलाय. समोर त्याच्या आहे आपण बघतोय ओमकार पाटीलला फेस करतोय तो. हो बॅटची अप्पर एज लागून चेंडू मात्र दोन क्षेत्ररक्षकांना भिरकावून चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. तो तिथे थांबणार नाहीये. ग्रीन ग्रास आउटफील्ड फास्ट बॉल चाललाय चौकार. अमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. अमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी हाय खंबीर. अमरापूर विभाग प्रीमियर. जी हा चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे सरसावतोय. 36 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. सिंगल डबल षटकार चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे सरसावतोय. धावांवरती नियंत्रण ठेवत नाहीये संघ. आता मात्र भिरकावलाय भिंगरी सारखा भिरकावून दिलाय. षटकार आलाय. इथे मात्र येतोय कुमार पाटीलच्या बॅट मधून एक हाय हँडसम षटकार. स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा
युवा नेता वैकुंठ दादा पुरा करी दिलेला वादा, युवा नेता वैकुंठ दादा पुरा करी दिलेला वादा, युवा नेता वैकुंठ दादा पुरा करी दिलेला वादा. या षटकाराच्या साह्यानं धावफलक पुढे सरसावते. स्कोरबोर्ड वरती आपण पाहू शकताय 42 लॉस ऑफ 3 विकेट. कुमार पाटील वरेडी. आपण सर स्क्रीनवरती पाहायला गेलं तर किती अप्रतिम तिथून कॅमेरावरती मात्र क्षणचित्र टिपले जातात. ऑरेंज टी शर्ट अगदी येस खुश आहेत अगदी. तर हात करायचा आहे आम्हाला हात बघा करायचा, please. इथे येस ग्रीन टी शर्ट आणि ग्रीन टोपी घालून आहेत त्यांनी सुद्धा केलाय. त्याच्यानंतर एक हाफ पॅन्ट सुद्धा आपल्याला तिथून दिसत आहेत. खूप बिझी आहेत ते मला वाटतंय आणि मोबाईल मध्ये बिझी आहेत आणि इंस्टाचा जमाना आहे दादा. येस इंस्टा. येस आणि कौतुक करावं लागेल आणि सगळ्या प्रेक्षक वर्गाचं कौतुक असेल. त्याच्यानंतर खूप सारे स्टॉल्स आहेत. रुपेश सर खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण दिवसभरामध्ये आपल्याला तहान लागते, भूक लागते आणि ती तहान भूक भागवण्याचं काम जरी व्यावसायिक असले तरी सुद्धा तिथे व्यावसायिक त्या सर्व आमच्या हॉटेल मालकांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. खूप सारे प्रेक्षक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सो आणि त्याच्यानंतर बघा आमचे आदरणीय हनुमान नाईक सर आता मात्र ड्रिंक ट्रॉलीच्या भूमिकेमध्ये आहेत. म्हणजे त्यांची भूमिका कधी कुठे काय असेल सांगू शकत नाही आहे. एक चांगले डान्सर आहेत, चांगले गीतकार आहेत, चांगले समालोचक आहेत, त्याच्यानंतर गुणलेखक आहेत, त्याच्यानंतर पंच आहेत, ऑलराऊंडर भूमिका आणि त्याच्यानंतर हमरापूर विभाग प्रीमियर लीगमध्ये खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे. त्यांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येकाचं कौतुक आहे. आज अध्यक्षापासून उपाध्यक्ष अशापासून ते सचिव सगळ्यांचे खजिनदार त्याच्यानंतर हे सगळ्यांचं महत्त्व आहे कारण कधी केव्हाही थेंबे थेंबे तलेसाचे असे म्हटलं जातं. कोणताही कार्यक्रम असतो हा एकाच्या मुलं कधीच सहकार्य होत नसतो. त्यासाठी खूप मोठं ज्या परनेश पाटील सरांचं तर कौतुक आहेच आणि आम्ही नेहमीच करतो कारण आमच्या वडावगावचे जावई आहेत त्यामुळं आम्हाला त्यांचं कौतुक करणं जवळचं वाटतं. त्यामुळं बघा ते थोडंसं बिझी आहेत कारण सकाळी शेअर मार्केट खूप पडलेलं आहे, त्या टेन्शनमध्ये आहेत ते. हो काल शेअर मार्केट पडला होता आणि तो पडलेलाच आहे अजूनपर्यंत. चला बॅक टू द आपण क्रिकेट जाऊया. आदेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. एक उंच चण्याचा सडपातल बांध्याचा मनोमानी इरादे करून पुन्हा एकदा मैदानावरती दाखल झालाय. खूप मोठी भूमिका आहे त्याच्याकडे कारण समोर कोण आहे साजन कोहली. षटकार चौका ठोकला. यावेळेस मात्र बघतोय आपण एक फ्युरियस फास्टर यॉर्करचा प्रयत्न केला होता, खोदून काढला बॉलला. जसा बुंध्यातला बॉल खोदून काढावा तसा कॉल काढलाय. आपण पाहिलं की कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू भिरकावून लावलाय. सिंगल तिथे आली आहे आणि आता मात्र सिंगलने इथे मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. षटकार ठोकला होता कुमार पाटीलने तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडू. त्या कुमार पाटील आहे उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा आहे. त्याचबरोबर ती चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळला जातोय. उंचपुरा गोलंदाज आहे, डावखुरा फलंदाज आपण बघतोय आपण यावेळेस मात्र कारण या फलंदाजांची क्रेज राहिली आहे. जे डावखुरे आहेत आणि यावेळेस जर कविराज आपण पाहिलं ना हा ॲडव्हान्टेज आहे या मैदानाचा डावखुऱ्या फलंदाजासाठी. मगाशी आपण पाहिलं होतं रितेश वारी बोलला होता की मला या साईडला खेळणं थोडंसं दिक्कत पैदा होते आणि आत्ता मात्र बघतोय आपण डावखुरा फलंदाज आहे आणि हवेची दिशा त्याच्या बाजूने असल्या कारणाने त्याला फटक्यामध्ये जोर मिळतोय. टायमिंग प्रॉपर करता येतोय. त्याच्यासाठी आपण बघतो डीपमध्ये वायडिश लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, अशा रीतीने क्षेत्ररक्षण आहे. आता मात्र शॉर्ट पीच बॉल होता, कही पे निघाए कही पे निशाणा. मोठा फटका साधायचा होता परंतु बॅटवरती अगोदरच बॉलवरती बॅट उगारली गेली आणि चेंडू इथे मिस झालाय. स्विंग अँड मिस डॉट चेंडू आलाय. विचार करत असेल कुमार पाटील की मी काय केलं, एवढा मोठा लोण्याचा गोल्या माझ्या समोर आला परंतु मला तो घेता आला नाहीये. थोडंसं निराश असेल परंतु एकदा कमबॅक करून आदेश मात्र बॉलिंग एक मार्कवर थोडासा लो पिच खेळला. व्हेरिएशन पाहायला मिळतोय. जरूर कौतुक करावं लागेल आदेश पाटीलचं. आदेश मात्र खारसा पोलीचा खेळाडू आहे, त्याचं कौतुक करावं लागेल. एवढ्या मोठ्या खेळाडू समोर तो अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. ज्यांनी षटकार ठोकलाय त्याच्या अंगामध्ये ताकद आहे. चौकार ठोकलाय अजूनपर्यंत 11 धावांचं साह्य त्यांनी दिलंय आपल्या संघाला. षटकार चौकार ठोकण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. अशा खेळाडूला तो खेळून काढतोय आणि आपल्या गोलंदाजीमध्ये इथं व्हेरिएशन करतोय, महत्वाचं आहे. हा यावेळचा चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू होता. मारायचं की प्लेस करायचं, फक्त स्कूप करायचं की फक्त प्लेसमेंट करायचं, विचार करत राहिला आणि विचार मात्र विचारत राहिला. विचार केला तर विचाराने माणूस संपून जातो. धावफलकावरती धावा लागल्यात फक्त 43. विचाराने माणूस संपून जातो आणि प्रयत्नाने माणूस नेहमीच प्रगतीच्या मार्गावर जातं. जेव्हा आपण परमेश्वराकडे
प्रार्थना करतो ना त्यावेळेला परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या समोर असतो, पाठीशी असतो, परंतु ज्यावेळेला आपण प्रयत्न करतो त्यावेळेला स्वतः परमेश्वर आपल्या बाजूने असतो. आमचे परमेश्वर आमच्या बाजूने आहेतच. यावेळेचा चेंगला चेंडू ड्राईव्ह केलाय, आपण बघतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक कौतुक करावं लागेल. जसा गॉल चेंडू फास्ट आला तसाच चेंडू मात्र तिथून फास्ट फेकतोय आतीन दादरचा अजून एक दमदार खेळाडू. बघा बॉडी बिल्डिंग बिल्डर आहे, अगदी मजबूत खेळाडू आहे, पण स्वतःला स्टीच केलं, बॉल उचलला, फेकून दिला. एक एक धाव महत्वाची आहे. आणि आपण बघतोय आमचे सगळेच आयोजक थोडंसं मला वाटतं फेरफटका मारताना दिसत आहेत. बाबू नागे दादा बरोबर ती शेठ जेसा वैकुंठ शेठ यांचं आगमन थोड्याच वेळात व्यासपीठावरती होतोय. त्यासाठी आमची सगळी कोर कमिटी म्हणजे आमचे सत्यदादा असतील, सगळे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळी जण तिकडे जात असताना पाहतोय. यावेळेचा चेंडू शॉर्ट ऑन पुल, यावेळेस मात्र भिंगरी सारखा फिरलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आलाय तिथे, हातामधून सुटलाय झेल, चेंडू वन बाउन्स चाललाय, सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. अमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. अमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या 48 धावसंख्या. पाणी द्यायचं आहे मित्रांनो, पाणी द्यायचं आहे. पाणी महत्वाचं आहे कारण काल पण आपण पाहिलं होतं की मैदानावरती काही क्रॅम्प सुद्धा आले होते पाण्याची कमतरतेमुळे, अशा प्रकारचा काहीच घडतो. त्याच्यानंतर आपण बघतोय पाण्याचे आमचे फ्रॉग एंटरप्राइजेस विथ मिनिरल, मला वाटते सूरज म्हात्रे कोपर यांच्याकडून स्पॉन्सरशिप आहे. आणि जरूर परमेश्वर 5वीतल्या हिंदी पुस्तकातलं ते वाक्य आहे ते अजूनही मला आठवते, जिसने जिसको जल पिलाया वो समुद्र जैसा हो गया. खरं तर दुसऱ्याला पाणी पाजायचं असेल तर आपलं मन सुद्धा समुद्रासारखं हवं असतं. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन की सूरज म्हात्रे कोपर कौतुक करावं लागेल दादांचं. आणि त्यांचाही खरोखर शुभेच्छा त्यांना पण देऊया. कालच्या मॅचमध्ये त्यांना इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळालं आम्हाला. आणि पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. जल है तो कल है नेहमी म्हटलं जातं. आणि पाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून थोडंसं विचार विनिमय केला जातोय. आणि सल्ला देण्यासाठी बघा आता मात्र स्वतः तिथे मात्र रितेश वारीला आपण पाहतोय, सल्ला दिलाय. सल्लागारी आयुष्यामध्ये महत्वाचा असतो कारण चला जरा फास्ट घ्यायचं मित्रांनो, विनंती असेल आपल्याला सुद्धा. आपण बघतोय यावेळेस मात्र तिसरं षटक इथे समाप्त झालंय धावफलकावरती, चौथं षटक समाप्त झालंय धावफलकावरती धावा लागल्या 48 धावसंख्या धावफलकावर एक मोठी धावसंख्या आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि पुढे येणाऱ्या धावसंख्येला आता मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे ती म्हणजेच आई गावदेवी खारसापोली संघाची फलंदाजी. परंतु इथे मात्र कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल ओमकार पाटीलचा. स्वतः आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. गोलंदाज क्रमांक 4 वापरला जाते शंतनू जोशी, हमरापूर गावचा हा सुपुत्र. यावेळचा बॉल अतिशय वेगाने भन्नाट वेगावरती स्वार होऊन टाकलेला हा बॉल होता. पडल्यानंतर स्विंग अँड मिस बघायला मिळालं. अगोदरच बॅट हवेमध्ये फिरकावली गेली होती, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. आणि इथे डॉट चेंडू आलाय शेवटच्या षटकामध्ये. आणि जिथे मात्र देमाय धरणीठा अशी परिस्थिती गोलंदाजाची असते तिथे डॉट चेंडू येणं म्हणजेच मी म्हणेन की खूप महत्वाची गोलंदाजी आहे. स्लॉग षटकामध्ये अशी गोलंदाजी अपेक्षित असणार आहे ती म्हणजेच आई गावदेवी खारसापोली संघाला. चांगला बॉल आहे, अजून एक दर्जेदार चेंडू होता, उचली घेणारा चेंडू, बाउन्स पाहायला मिळाला. या चेंडूवरती अजून एक व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिली चेंडू होता सबमरीन डिलिव्हरी होती, यावेळेला बाउन्सर पाहायला मिळालं. अशाच प्रकारचे बाउन्सर वेस्ट इंडिज गोलंदाज पाहायला मिळायचे. त्यांना कृष्णवर्णीय जल्लाद असं संबोधलं जायचं. अजून एक मोठा फटका एक्झिक्यूट केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुल पॉवरफुल वंडरफुल अँड इट इज अ सक्सेसफुल षटकार. हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा. पुरा करी दिलेला वादा युवा 54 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पहिले 2 चेंडू अक्षरशः खेळून काढले होते,
कुमार पाटीलने, परंतु नंतर मात्र एक मोठा धमाका, एक बिग धमाका, एक ब्लास्ट केला षटकाराच्या स्वरूपामध्ये. षटकार ठोकलाय, धावफलकावरती लागल्यात. यावेळेस बघतोय 54 धावसंख्या. खरं तर मगातपासून आपण विचार केला तर 54-56च्या धावसंख्येच्या पुढे कोणताही स्कोर गेला नाहीये, पण कदाचित इथून मात्र मोठा स्कोर येण्याची संभावना आता वाटू लागलेली आहे. शेवटचा षटक आहे, तिसरं मार्गस्थ होतोय. शंतनू जोशीवरती चढवलेला हल्ला आहे, एवढा पॉवरफुल आहे की त्या हल्ल्यातून तो उचली घेईल का, आत्मविश्वास बाळगावा लागेल. आता मात्र थोडस लोपीच्या आई वेळेला चांगला स्वीट साऊंड, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक येतोय हाय हँडसम षटकार. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी हाय खंबीर. जे हा बघा चेंडू द्यायचा आहे लगेच. यावेळेचा चेंडू होता लेग स्टम्पच्या बाहेरचा, थोडासा पाहिलं अगोदरच बॅकफुटला गेला, पंच केला, बॉलला फेकून दिला, सर्व ताकद जनरेट केली बॅटवरती. आणि पाहिलं उंच पुरा फलंदाज आहे, त्यामुळं बॅट अगदी पट्ट्यात बॉल आला ना की त्याचा नक्कीच कार्यक्रम होतोच. आणि लगातारचे 2 षटकार, आणि इथे मात्र लगेच टीम मीटिंग आली आहे. त्याला समजवलं जाते काय करावं लागणार आहे, आत्मविश्वास बाळगावा लागणार आहे, काय करावं लागणार आहे त्याचं तिथे मात्र सल्ला दिला जातोय. चांगले सिनियर खेळाडू तिथे आलेत सर्वजण. मीटिंग इकडेही झाली आहे, विकेट किपरकडे मीटिंग, गोलंदाजाकडे सुद्धा झाली आहे. महत्वाचं असणार आहे, इथून थोडासा आत्मविश्वास बाळगावा लागेल. कदाचित इथून कमबॅक करावं लागणार. इथून कमबॅक होईल का की अजून एक मोठा फटका कुमार पाटील ठोकेल का. थोडस कमबॅक जरूर झाला, पाहायला मिळालं. तिथे मात्र डॉट चेंडू आलाय आणि तिथून मात्र धावत आलेला साजन कोहलीला मात्र जावं लागणार आहे माघारी. साजन कोहलीला जावं लागणार आहे, नाही ही धाव नाही आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय कुमार पाटील. कुमार बॅटमध्ये 2 षटकार आले, तो थांबून राहिले. त्याला माहिती आहे कदाचित अजून एक षटकार मी ठोकू शकेन, ती क्षमता माझ्यामध्ये आहे, ते कर्तृत्व माझ्यामध्ये आहे, ते सिद्ध करून मनगटाच्या साह्याने तो मोठे मोठे फटके खेळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा ब्लास्ट होईल का. बॅक टू द बॉलर, चांगला ड्राईव्ह, मागे चाललाय, वायडिश लॉंग आउट मधला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आलाय, पकडलाय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार, तिथे फक्त सिंगल मिळेल. सिंगलने शेवटच्या चेंडूवरती आली आहे सिंगल. इथे मात्र खेळ संपलाय 5 षटकाचा. धावफलकावरती धावा जमा झाल्यात 61. येणाऱ्या 5 षटकांमध्ये तब्बल 62 धावांची गरज असणार आहे. राहुल पाटील स्वस्त्यात बाद झाला, परंतु त्याने 2 चौकार ठोकले होते. साजन कोहलीने चांगला खेळ केला, 1 षटकार 2 चौकार ठोकले त्यांनी सुद्धा. सौरभ रसाल लवकर बाद झाला, परंतु रितेश वारी आणि त्याच्यानंतर आलेला कुमार पाटीलने संघाचा सगळं मोर्चा सांभाळला. आणि धावफलकावरती सध्याच्या स्थितीला धावसंख्या झाली 61 आणि 62 धावांची महत्वपूर्ण गरज आता मात्र असणार आहे. ती म्हणजेच येणाऱ्या आई गावदेवी खारसा पोल कर्णधार ओमकार पाटील रावे या संघाला. सो बघतोय आपण या स्पर्धेचे उद्घाटे, या स्पर्धेचे नेते आदरणीय वैकुंठ शेठजी पाटील साहेब यांचं शुभागमन, यांची शुभ पावले पुन्हा एकदा या व्यासपीठाला लागताना दिसतोय आपण. पण स्वभाव लय त्याचा साधा, पुरा करी दिलेला वादा. युवा नेता वैकुंठ दादा, पुरा करी दिलेला वादा. युवा नेता वैकुंठ दादा, पुरा करी दिलेला वादा. युवा नेता वैकुंठ दादा, पुरा करी दिलेला वादा. युवा नेता वैकुंठ दादा. आपण बघतोय आदरणीय वैकुंठ शेठजी पाटील साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावरती होतोय. भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते म्हणून एक पद गाजवणारे आमचे दादा, अगदी सर्व युवकांच्या गलातील ताईज बनलेले आमचे दादा. बघतोय समाज माझा मी समाजाचा, समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा असं मानून खऱ्या अर्थानं स्वतःला समाजसेवेमध्ये झोकून देणारे, राजकारणामध्ये असताना सुद्धा समाजकारणाचं मोठं व्रत त्यांनी अंगाखांद्यावरती घेतलेलं आहे. मग कोणताही तालुक्यामध्ये कोणतंही गाव असो, असं कोणतंच क्षेत्र नाही आहे की त्या क्षेत्रामध्ये वैकुंठ शेठ पाटील साहेब यांचं शुभागमन होत नाही किंवा ते तिथे पोहोचत नाही आहे. आणि आज तर या स्पर्धेच्या निमित्तानं, या स्पर्धेचे सर्वेचे उद्घाते, या स्पर्धेचे प्रणेते आमचे
आदरणीय वैकुंठ शेठजी पाटील साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावरती होते. खरं तर राजकारण हे दंडाच्या बलावरती नाहीये, ते अगदी आपल्या बुद्धीच्या कसरतीवरती केलं जातं. हा मौलिक विचार खऱ्या अर्थानं आपल्या पूर्ण पेण तालुक्याला देणारे आमचे वैकुंठ शेठ पाटील साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावरती जातोय. एक फाईट आणि हवा टाईट, जिथं विषय गंभीर तिथं वैकुंठ दादा खंबीर असं म्हटलं जातं. आणि दादाचे येण्याने खऱ्या अर्थानं वातावरण तयार झालेलं आहे. आणि वातावरणामध्ये बघतोय आपण, अरे बापरे, एवढी सगळी फुलपाखरं दादांच्या स्वागतासाठी इथे मात्र तयार होती आणि सगळी उडाली आहेत. आणि आता मात्र बघा हवेच्या दिशेने सर्वजण आहेत. चला पुन्हा एकदा मॅचकडे जरूर परतूया. तोपर्यंत बघतोय आपण व्यासपीठावरती आमचे आदर्श समजा वैकुंठ शेठ पाटील साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. हॅलो, जरूर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर असं म्हटलं जातं की महाराष्ट्राची परंपरा आहे, प्रकृतीवरती अलंकार घालून विकृतीवरती वार करून संस्कृतीचं लेणं पांघरलेला आमचा महाराष्ट्र आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैकरी राम आदिवारा वधावा असं म्हणणाऱ्या आमच्या रामदास स्वामींचं हे महाराष्ट्र आहे. न झेपणारी तलवार हातेमध्ये घ्यावी आणि पुढचं आयुष्य जगेन का मरेन असा सोहळा पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा महाराष्ट्र आहे. वयाच्या 8व्या वर्षी औरंगजेबाच्या डोल्यामध्ये डोले घालून त्याला फटकारणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा आमचा महाराष्ट्र आहे. अतिथींना देव म्हणणारा आमचा महाराष्ट्र आहे. कर्तृत्वान मेंदूतून मनगटातून वाहत्या मेंदूतून वीरांना एक विरंगती इतिहास घडवणाऱ्या शूरांचा आमचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची धरा आम्ही स्वागत करून आम्ही पुरी करतो ही परंपरा. आणि आमच्या या व्यासपीठावरती बघतोय ज्यांनी दादांचं सुमधुर गीत गायलंय असे आमचे प्रकाशजी चौकुले साहेब आहेत, त्यांचा आपण सन्मानाकडे जाणार आहोत. तर जरूर आपण बघतोय वैकुंठ शेठ पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ असते आपण बघतोय आमचे प्रकाशजी चौगुले साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या गाण्याचं वैभवशाली गायक आहेत आणि त्यांच्या गाण्यातून खऱ्या अर्थानं दादांची अजून प्रसिद्धी झालेली आहे. आणि दादांचं गाणे लावायचं आहे आणि गाण्याच्या माध्यमातून एक सुमधुर गीत ज्यांनी गायलं आणि दादांची अजून प्रचिती केली आहे त्यांचे चौगुले साहेब. सो आलेल्या पाहुण्यांचं करिता स्वागत शब्द सुमनाने दिन हा भाग्याचा आला, करिता स्वागत शब्द सुमनाने दिन हा भाग्याचा आला. आपल्या पवित्र चरपर्शाने आजचा पावन हा सोहळा झाला. त्यामुळे आलेल्या सल्ल्या मान्यवरांना विनंती असेल आपण बसायचं आहे. वेळोवेळी आपण सन्मानाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी मॅच इम्पॉर्टंट आहे. तब्बल विजयासाठी आता मात्र धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे 62 धावांची. आणि 62 धावांसाठी आदरणीय उपसरपंच गणेश पाटील यांचं सुद्धा आम्ही सन्मानाकडे वळणार आहोत. सो विनंती करतो कोणाला येस सत्यदादा या पाटील दादांच्या शुभ असते मी गणेश पाटील सर यांचा इथे सन्मान करू इच्छितो. बलवली गावचे सुपुत्र आणि सरपंच म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे. क्रिकेटवरती प्रेम राहिलं त्यांचं, क्रिकेटला धर्म मानणारे आणि क्रिकेटवरती अत्यंत प्रेम करणारे. आज प्रीमियर लीगच्या माध्यमातून या विचार मंचावरती या व्यासपीठावरती त्यांचं शुभागमन झाले आणि सत्यदादांच्या पवित्र शुभ असते अध्यक्ष आज पाहतोय आपण हमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. अर्पुन या भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत आलेल्या मान्यवरांचे. सगळ्यांना बसण्याची विनंती करतो आणि जातोय क्रिकेटकडे, जिथे आवाज सज्ज झालाय आमचे रुपेश पाटील सर मॅन फ्रॉम जनवली. सो थँक्यू. थँक्यू सुहास म्हात्रे सर, आपल्या मनापासून आभार. आणि आपण पाहायला गेले सुहास म्हात्रे सर कान्होबा आणि यांचंही आवाज या मॅच पर्यंत आणि त्याचबरोबर अप्रतिम शब्द रचना आपल्या तुम्हा सर्वांचे लाडके वैकुंठदादा पाटील यांच्यासाठी आपण पाहायला गेले. हा मैदान जो पाहताय ना सुहास दादा, तर तो मैदान सुद्धा उपलब्ध जे कोणी करून दिला असेल ते मात्र एकच नाव, एकच वादा, एकच दादा, वैकुंठ दादा यांनी हा मैदान उपलब्ध करून दिले. गेम ऑन, लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात. तुम्ही पाहताय हमरापूर विभाग
प्रीमियर लीग 2025. पहिलाच बॉल जानुकोली वरिडी एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे घुटनात एक तमाशा देख बॅकवर्ड रिजन मध्ये पूलचा फटका हा केला सक्सेसफुल ब्युटिफुल हा येतोय शानदार ओमकार पाटील यांच्या बॅट मधून रुबाबदार षटकार. पहिल्याच बॉल षटका ठोकलाय. 62 धावांचं आव्हान आहे 5 षटकांमध्ये बनवायचे आहेत. पहिल्याच षटकातील बॉल वरती मात्र इथे ओमकार पाटील इथून दाखवून देतोय आपली ताकद आणि षटकारानं खात ठोकतोय खोलतोय ओमकार पाटील. सांगा खेळाडू अगदी रत्नागिरी पासून ते ठाणे भिवंडी पर्यंत डिमांड असणारा हा खेळाडू. आणखी एक क्लास परंतु उंची जास्त आहे लांबी कमी. क्षेत्ररक्षक येतील का फाईन मध्ये. दूरवरचा प्रवास पूर्णही केला अडवलाय तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 8 धावा. ओमकार आणि किरण पाटील. ओमकार पाटील रावे रायबादेवी रावे म्हटल्यानंतर ओमकार पाटील म्हटल्यानंतर रायबादेवी रावे असं समीकरण सातत्याने पाहायला मिळालंय. परंतु आज आपल्या संघ मालकासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत टीम आई गावदेवी खार सापोली या टीम साठी. आज चांगला बॉल इथे टॅप केले काय जोरदार अपील तर केली. अपील मध्ये फील 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 आहे आणि दोन्ही पंचांकडे डिमांड केली जातोय. दोन्ही पंचांनी अपील फेटाळले आहे. संतोष चौधरी सर आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलात तर दोन्ही पंच अनेक मोठमोठ्या स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करताना वारंवार आपण पाहायला गेले. निर्णय 2 पंच एकत्र येतील परंतु पाहायला गेलं तर मॅच मध्ये पंचांनी निर्णय कळवलाय की फलंदाज सुरक्षित आहेत. एक मोठी विकेट कदाचित जामध्ये अडकेल का त्यासाठी चाललेला प्रयत्न. कारण ओमकार पाटील आहे स्ट्राईक इनला ही किती विकेट महत्वाची आहे सर्वांनाच माहिती आहे. मग समर्थकांना हे माहिती असेल या विकेटचं महत्व आणि त्याचसाठी मात्र हा प्रयत्न अगदी आपल्याला मैदानामध्ये मात्र होताना पाहायला मिळतोय. डिस्कशन आहे 2 पंच आपण पाहतोय स्क्रीनवरती. साईप्रीत लाईव्ह कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. कधी कोणते क्षणचित्र टिपायचं ना ते अगदी साईप्रीत लाईव्हच्या प्रत्येक कॅमेरामॅनला माहिती आहे म्हणून सर्वात डिमांड असणारा हा चॅनल आहे. मग पनवेल पासून अगदी रत्नागिरी पासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत नवी मुंबईमध्ये प्रवास केलाय या चॅनलनं. निर्णय कळवतील पंच आमचं आणि त्याच्यानंतर मात्र इथून मॅच चालू. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या लगेच आपण प्लीज मी विनंती करेन. इथून कमिटीकडनं कळवण्यात येत आहे की लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे नंतर ऍक्शन तुमच्यावरती घेतली जाईल. कृपया कॅप्टन चला वारी आपण लगेच विनंती असेल आपल्याला की आपण लगेच निर्णय मॅच लगेच ऑन करायचा आहे. सुहास म्हात्रे सर प्लीज संपर्क करा आमच्याबरोबर. ड्रिंक ब्रेक थोडंसं मात्र घेतलं जाईल. ज्यावेळी पाणी गरज असेल तेव्हा निश्चित घेतलं जाईल. आपण पाहतोय आपण या मैदानाची चर्चा करत होतो. या मैदानामध्ये ज्या प्रकारे मात्र हा मैदान उपलब्ध करून दिले तुम्हा सर्वांचे लाडके आणि पेन तालुक्याचे भविष्यातील नेतृत्व ज्यांच्याकडे पाहायला जातोय ते वैकुंठ दादा पाटील साहेबांचे ते शुभागमन झालंय आणि त्यांचं इथे अगदी ग्रँड स्वागती मात्र पाहायला मिळालं. कारण या स्पर्धेची भरपूर सारी जबाबदारी आर्थिकरित्या आणि घेण्यासाठी त्यांनी मात्र इथून आपण घेतलेले आहे ते पाहायला गेले. त्यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल. हमरापूर विभागावरती खास करून खूप सारं प्रेम आपण सातत्याने पाहायला गेले. म्हणजे प्रत्येक पेन तालुक्यातील विभागावरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि अमरापूर विभाग म्हटल्यानंतर अगदी घरचं विभाग वैकुंठ दादांचं आणि त्यासाठी हा मैदानी त्यांनी उपलब्ध करून दिले आणि लीगसाठी मात्र अगदी आवर्जून आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून सातत्याने प्रत्येक दिवशी ते उपस्थित असतात. त्यांचं सहर्ष या क्रीडा नगरीमध्ये करूया स्वागतम.
चला गेम ऑन आणि पाहिलं गेलं तर अप्रतिम खेळ इथे सातत्याने मात्र होताना पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 8 धावा. गेम चालू करायचा आहे, प्लीज मॅच चालू करायचं आहे पंचांनी. मी विनंती करेन, दोन्ही खेळाडूंना विनंती करेन की आपण लगेच इन ऍक्शन मध्ये या, तर इथून कमिटी आपल्यावरती ऍक्शन घेईल. खूप छान खेळ आपण हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा पाहायला गेलाय. आजचा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि या तिसऱ्या दिवसामध्ये अगदी भव्य दिव्य लढती इथे मात्र पाहायला मिळाला. एकापेक्षा एक लढत चुरस. मागच्या मॅच मध्ये ही कदाचित आपण पाहिला असेल किती रंगतदार स्पर्धा मात्र होताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आमचे नेव्हीमध्ये कार्यरत असणारे सागर मात्रे, कान्होबा यांच्याकडून या स्पर्धेच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. डिफेक्सच्या कव्हरला खेळून काढला, अगदी टॅप केला होता बॉलला. पाहायला गेलं तर बॉल सीमारेषा जवळ जात असताना अडवलंही गेले. दुसरी धाव आणि तिसरी ही धाव मात्र पूर्ण केली जातोय. 6 बास ताज अशा 3 धावा मात्र येताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या 3 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. अमरापूर विभाग आणि अमरापूर विभागातील 17 गावांचा नावाचा जय 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 जयकार होताना पाहायला मिळालं. आणि या अमरापूर विभागातील प्रत्येक गावामध्ये नावाची चर्चा झाली आणि ते नाव आहे वैकुंठ दादा पाटील. आपल्याला विसरता येणार नाही. ज्या प्रकारे मात्र या स्पर्धेला एक जलाली प्राप्त करून दिली त्यांच्याकडून त्यांचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर वाशिबा क्रिकेट संघटनेचे सचिव सुशील म्हात्रे लाखोले यांच्याकडूनही या स्पर्धेच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि परमेश पाटील सरांसाठी सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. स्पर्धेला लीड करतायत. पहा एकापेक्षा एक मॅच प्रेक्षक आता परत एकदा मैदानाकडे वळताना मात्र पाहायला मिळतात किंवा मॅच होताना पाहायला मिळतोय. अगदी टेकडीवरचे सुद्धा भरपूर सारे मात्र प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे स्पर्धेचं यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. 16 संघ आहेत, 16 संघ मालक आणि या 17 गावातील प्रत्येक चुन चुन के खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. किरण पाटील जानू यांच्या विरोधामध्ये खेळत असताना हा फटका चांगला आहे. स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे फक्त बघत राहिलेत. बॉल होतोय फरार. सीमारेषा पार पार पार. चौकार आणि पंचही आमच्याकडे इकडे वळतायत. सर काय निर्णय? तिसरे पंचांकडे गेलेले आहेत आणि तिसरे पंच चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर बॉल आणि त्याच्यानंतर यस महत्वाची मॅच आहे. अमरापूर प्रीमियर लीग तिसऱ्या दिवसामध्ये जेवढी रंगतदार होताना पाहायला मिळतोय, अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये मात्र ही प्रीमियर लीग संपन्न होताना पाहायला मिळतोय. मॅच किती महत्वपूर्ण आहे कारण जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये जाणार आहे. त्यासाठी चाललेला मात्र हा रणसंग्राम जबरदस्त क्रिकेट आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा एक वेगळा थरार अमरापूर विभागामध्ये मात्र रंगताना पाहायला मिळतोय कारण प्रत्येकाला इथून या अमरापूर प्रीमियर लीगचं चॅम्पियन व्हायचं आहे आणि त्यासाठी चाललेला प्रयत्न, सुसज्ज आयोजन, सुसज्ज नियोजन, परफेक्ट मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतोय या अमरापूर प्रीमियर लीग क्रिकेटचं. आणि त्याचबरोबर एकच नावाची चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळते. ते नाव आहे तुम्हा सर्वांचे लाडके वैकुंठ दादा पाटील. हा बॉल आलाय, नो इशारा, म्हणजे इथून आता येणारा बॉल असणार आहे फ्रीट. व्हॉट मात्र मॅच अफलातून जबरदस्त क्रिकेट रंगताना मात्र पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल मागे आणि प्रत्येक गणितामागे मात्र गणित बदलताना मात्र पाहायला मिळते. हा वेढा कसा फोडायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय. वेढा पडलाय तो मात्र इथून फोडावा लागेल. नो बॉलचा हा बॉल येणारा बॉल असेल फ्री हिट. गोलंदाजी मार्कवरती जानू कोळी, समोर आहेत किरण पाटील. लोअर फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. गॅप शोधून काढली. जसं सुईमध्ये धागा ओवावा ना तशीची गॅप शोधून काढली. बॉल चाललाय वन बाउन्स. सीमा रेषा पार 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 पार. तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता. 20 धावा या चौकारानंतर मात्र धावपलकावरती लागले जात आहेत. आतापर्यंत ब्लड डोनेशन कॅम्प आहे, आपण त्या स्क्रीनवर पाहू शकताय. आई ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय
सीमारेषा पार आणखी एक ताकदवान बलवान किरण पाटील यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय शानदार रुबाबदार षटकार आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा 26. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. हमरापूर विभाग प्रीमियर स्क्रीनवरती आपण पाहू शकताय आमच्या राजमाता आणि त्याचबरोबर भगिनी इथे मात्र ब्लड डोनेशन जो आपला कॅम्प आहे त्याचं बॅनर्स इथे मात्र घेऊन येत आहेत आणि जर कोणाला इथून रक्तदान करायचा असेल तर निश्चितच आपण यामध्ये सहभागी व्हा. रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि आमच्या जिजाऊच्या लेकी हा अगदी चांगलं कार्य करण्यासाठी एक पाऊल पुढे अगदी झाशीच्या राणीप्रमाणे मात्र इथून येताना पाहायला मिळत आहेत. त्यांचंही कौतुक करावं लागेल. या आई जिजाऊ लेकी या मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही करूया आपण सहर्ष सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. त्यांनाही विनंती करू आपण व्यासपीठावरती यायचं आहे मुख्य आणि आपलंही स्वागत केलं जाईल. आई जिजाऊच्या लेकी या सर्वांना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमच्या सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करू की आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. का मॅच आहे अफलातून क्रिकेट इथे मात्र रंगताना पाहायला मिळतोय. एकापेक्षा एक बॉल मागे मात्र गणित जुळली जातात. आता मात्र आलाय रितेश वारी दादर गावाचा हा सितारा टॅप केलाय. बॉल अगदी साईडला आउटसाईड मिडल स्टंप डिलिव्हरी होती. थोडासा मात्र इथून यॉर्करचा प्रयत्न होता उचली घेतली आणि त्याच्यानंतर एक सिंगल ही मात्र घेण्यास रोखलं गेलंय. डॉट बॉल आलाय. या सहर्ष स्वागत आहे आपलं. रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आणि आई जिजाऊच्या लेकी आणि आमचे सर्व सहकारी त्यांच्या समवेत येताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं आम्ही मनापासून या हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. ज्या कोणाला आणखी एक चांगला फटका ताकद आहे प्रॉपर हिटी आहे ताकदवान फटका. बॉल होतोय फरार वाईड इज लॉंग अंच्या डोक्यावरून परफेक्ट ऑन ड्राईव्ह सजवला इथे किरण पाटील यांच्या बॅट मधून. ओमकार पाटील यांच्या बॅट मधून हा येतोय षटकार. विभाग प्रीमियर बसले का इकडे दाखवतात का पिवंत षटक आहे. नवीन बॉल घ्यायचा आहे लगेच. चला मॅच बॉल आल्यानंतर तुम्हाला पोस्ट केलं जाईल. चित्रक्षणाची सजावट आपण पाहिली गेली. थर्ड मॅन चांगलं खेळ इथे मात्र साकारण्यासाठी आणि ओमकार पाटीलसाठी खास करून मात्र ट्रॅप केलं जातोय आणि ओमकार पाटीलला मात्र ट्रॅप कसं करावं त्यासाठी मात्र परिपूर्ण प्रयत्न रितेश वारी कॅप्टन करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी खारसापुरी टीमचे ओमकार पाटील. चला पंच तुमच्याकडे बॉल आहे मॅच चालू करायची आहे. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर ओम नरेंद्राय नाथाय नमा अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नानिसधाम महाराष्ट्र यांच्या वतीनं जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान प्रतिवर्ष रक्तदान महायज्ञ इथे ठेवण्यात आले. पहा तिथे मंडप येऊ कृपया जरा प्लीज खाली उतरायचं आहे. आमचे आयोजक येऊन नाही तर तुम्हाला खाली उतरवतील. ओके हा षटक संपल्यानंतर आमचे आयोजक आणि पूर्ण आमचे कॅम्पचे मेंबर्स मैदानाला इथे राऊंड मारणार आहेत. जर कोणाला रक्तदान करायचं असेल तर आपण लगेच नावं द्यायची आहेत. तर रक्तदान करत असाल तर आपली मनाची तयारी करा. आमचे आयोजक आता इथे मैदानाला राऊंड मारतील. हा षटक संपल्यानंतर आपण लगेच आपापली नावं आमच्यापर्यंत पोहोच करायची आहेत. रितेश वारी ओमकारच्या अगेन्स्ट वाह घुटना टेक तमाशा देख हा ही दिलाय ठोसा बॉल सीमा पार येतील मात्र धावा इथे 4 4 4 चौकार. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा पुरा करी. थँक्यू व्हेरी मच. मॅच होतोय अफलातून क्रिकेट मात्र रंगताना पाहायला मिळतोय. कधी ओमकार पाटील तर कधी रितेश वारी तर कधी रितेश वारी तर कधी
ओमकार पाटील आणखी एक क्लास, परंतु मिस टायमिंग शॉट. ओमकार पाटील जाळ्यामध्ये अडकू शकतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. पकडला गेलाय झील. अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षकांचा नजराणा साजन यांच्याकडनं आणि फलंदाज बाद. एक बिग विकेट. 440 होल्डचा करंट. बॅक टू द आउट. ओमकार पाटील. हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 36 धावा. 20 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 26 धावा. हॅलो, कृपया आई गावदेवी खारसापोलीचे जे खेळाडू आहेत ते बॉन्डलाईनच्या आतमध्ये थांबा. तुम्हाला मंडपाची व्यवस्था केलेली आहे, तिथे बसा. आपल्याला आपल्या सामन्यांमध्ये कोणताही व्यत्यय नकोय. आता इथून जर विचार केला तर येणारे बॉल असणार आहे ते 20 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 26 धावांची. मॅच तसं पाहायला गेलं तर बॅटिंग करणारी टीम ज्या प्रकारे ओमकार पाटील यांना संघाचं नेतृत्व केलंय, बॅटिंग केली आई गावदेवी खारसापोली, ही टीम थोडीशी सुस्थितीमध्ये. ओमकार पाटीलच्या बॅटिंगचा विचार केला तर 8 बॉल मध्ये इथून 21 धावांची बहारदार केली साकारली. त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळालं. किरण पाटील तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं साथ देत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि 2 चौकार आणि 1 षटकार यांच्या साह्यानं आपल्याला चांगली खेळी मात्र किरण पाटील यांचीही मात्र पाहायला मिळाली. चला मॅच ऑन करायची पंचांनी. इकडे काही नाही. गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. आपण क्षेत्ररक्षणाची सजावट मात्र इथे पाहायला मिळतोय. एक खेळ ज्या प्रकारे मात्र सजवलं गेले. P1चा षटक आहे. स्लीप आपल्याला पाहायला मिळतोय. गलीमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. थर्ड मॅन डिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफ आहे. डीप मध्ये मिड ऑन आहे आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शॉर्ट मिड ऑन मध्ये मात्र क्षेत्ररक्षण आहे. तिथे अडवला जाईल बॉल. एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. ही गोलंदाजी खूप महत्वपूर्ण आहे कारण रितेश वारे एक महत्वपूर्ण गोलंदाज आहेत. सातत्याने दादर टीम कडनं सुद्धा लिडिंग गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज आपल्या या टीमचे कॅप्टन आहेत आणि कॅप्टन असून सुद्धा एक महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातोय. म्हणून तर की काय इथून या षटकामध्ये विकेट येईल का तेही पाहणं गरजेचं. कारण इथून समीकरणं मात्र बदलली जातात. येणारे 19 बॉल आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वपूर्ण आहे कारण महत्वपूर्ण ओमकार पाटील बाद झाले. किरण पाटील आणि कुणाल म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. डावखुरी फलंदाज किरण पाटील यांनी सुद्धा इम्प्रेस केले. 2 चौकार आणि 1 षटकारासह 18 धावांवरती 14 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला फक्त दिशा दिली. शांत क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. कोणतीही घाई गडबड नाहीये. एक सिंगल कंप्लीट इथे मात्र केली जाते. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 18 आणि विजयासाठी 24 धावांची गरज. 18 बॉल 24चं समीकरण. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत सर्वांचं मन इथे खुश करण्यासाठी. चला डीजे गोल्डन डीजे. आवाजाचा तेज आपण पाहिलं ते कान्होबे गावाचे आणि वाशीबागाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुहास म्हात्रे सर कान्होबा यांचा शुभ सन्मान आदरणीय वैकुंठ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र करण्यात येत आहे. चांगलं मराठीवरती चांगली पकड पाहायला मिळते. अनेक मोठमोठ्या चांगल्या स्पर्धा त्यांच्याकडनं केले जात आहेत. वाशीबागाचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आवाज अनेक क्रीडा रसिकांना ऐकायला मिळालं. सुहास म्हात्रे सरांचा इथे शुभ सन्मान केला जातो. थँक्यू व्हेरी मच सर. जाऊया मॅच कडे. आता इथून समीकरणाकडे पाहिलं तर 18 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सौरभ रसाल मागच्या मॅच मधील
सामनावीराचा पुरस्कार गोलंदाजी करत असताना केलेल्या 14 धावा डिफेन्स, त्याचमुळे या खेळाडूला या षटकामध्ये आणले गेले. कारण इथून विकेट हवे आहे, इथून डॉट बॉल हवे, समीकरणं बदलली गेली जातील का? मग थोडंसं इथून पाहायला गेलं तर किरण पाटील यांची बॅटिंग पाहिली गेली, अप्रतिम मात्र सजवले गेले. परत एकदा सगळे क्रीडा रसिक जे बसले होते ते उभे राहिलेत, उभे होते ते बसलेत. कपाळावरती रेषा, छातीमध्ये धड 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 होताना पाहायला मिळेल. मागची मॅच आणि आताची मॅच अगदी कॉपी पेस्ट होताना पाहायला मिळतोय. थरार हा अमरापूर विभाग प्रीमियर लीगचा आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा हलवला जातोय, थर्डमॅन डिझनच्या दिशेनं मात्र हलकासा ढकलला जातोय. डीप शॉट मध्ये पाहायला गेलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये कॉर्नर आहे तिथे, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहेत, बरीचशी विविरचना इथे आखली जातोय. बॅकवर्ड प्रिझन मध्ये ही इथून क्षेत्ररक्षक एक मात्र पाहायला जातोय. हे ट्रॅप केलं जातोय किरण पाटील यांच्यासाठी, ट्रॅपिंग लावलं जातोय. कारण हीच विकेट महत्वपूर्ण इथून असणार आहे. या विकेटवरती किती महत्व आहे ते सगळ्याच मात्र इथून गोलंदाजी करणारी टीम आई गावदेवी खार सापोली या टीमला माहिती आहे. दुर्वा स्पोर्ट्स वरिडीच्या अगेन्स्ट खार सापोली, आई गावदेवी खार सापोली टीम बॅटिंग करत असताना त्याचे संघमालक आहेत कल्पेश म्हात्रे सर. त्यांचं एक कौतुक करावं लागेल, संघ घेतलाय आता, त्यांची धाकधूक थोडीशी वाढली गेली असेल. अमरापूर विभाग प्रीमियर लीग दरारा निर्माण झाला या क्रिकेटचा. हो हो, अगदी भिंगरी सारखा गिर 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 फिरला होता. बॉल दिसालाय उंच माझा झोका घेत, बीर 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 सी मारे पार, षटकार. आता इथून आई गावदेवी खार सापोलीचे समर्थक म्हणत असतील, क्रिकेट डोंट थ्रो युअर विकेट. कारण विकेटचं महत्व सर्वांनाच माहिती आहे. किरण पाटील ज्या प्रकारे मात्र मैदानामध्ये खेळतायत ना, तर या विकेटचं महत्व सगळ्यांना माहिती गेलंय. ईस्ट ऑर वेस्ट, क्रिकेट इज द बेस्ट. अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025चा नववर्षातील नवारंभ, नवा प्रारंभ आपल्याला पाहायला मिळतोय. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे परंपरेची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची आणि ही स्पर्धा आहे वैकुंठ दादांच्या आशीर्वादाने उभी राहिलेली. एक जबरदस्त अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025चा थरार आपण या मैदानामध्ये पाहत आहोत. सौरभ रसाल, हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. ही लाईन लेन गुडलेवरचा बॉल, स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी, परफेक्ट इथे शॉट सिलेक्शन. पॉइंटला बॉलला ढकलायचं होतं इथे, परंतु इथून बॅटचा फेस अगोदरच क्लोज झाला, त्यामुळे मात्र पाहायला गेलं तर हा बॉल आलाय डॉट. आणि डॉट बॉल मुळे थोडासा आत्मविश्वास इथे वाढला जाईल. दुर्वा स्पोर्ट्स वरिडी टीम वारी असं वाटत होतं आणतील बारी, परंतु इथून आता सुस्थितीमध्ये, कारण येणारे 16 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. 16 बॉल 18. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, अडवला जाईल. तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 45 धावा. आता येणारे बॉल असणार आहेत 15 आणि 17 धावांची गरज आहे. थोडीशी शांतता आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षणामध्ये. परत एकदा बदलाव, कारण लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन ज्या वेळी पाहतो थोडंसं अडचण आणि बरीचशी कसरत कॅप्टनला करावी लागते क्षेत्ररक्षण करणारे, आणि तेच इथून रितेश वारी यांना इथे करावा लागतोय. आणि कॉम्बिनेशन तसं असावं नेहमी सातत्याने पाहिलं गेलं तर, कारण हवेचा चूक आपण पाहायला गेलं तर लेफ्ट हँड बॅट्समनसाठी आहे आणि त्याचा परिपूर्ण फायदा किरण पाटील रावेचे खेळाडू आहेत त्यांनी उचललाय. कुणाल म्हात्रे खार सापोलीचे हे खेळाडू फक्त स्ट्रेट ड्राईव्ह करताय, दिशा दिली आणि इथून स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परिपूर्ण केला जातो. म्हणजे साथीदार कसा असावा तुमचा, त्याचं उत्तम उदाहरण देत असताना कुणाल म्हात्रे आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. कारण किरण पाटील यांच्याकडे जास्तीची जास्त स्ट्राईक असावी हे मात्र रणनीती आखली गेली आणि त्याच रणनीतीवरती सध्याच्या घडीला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्या आई गावदेवी खार सापोली ह्या टीमचं.
चांगलं खेळ इथे मात्र पाहायला मिळालं, कारण ज्या प्रकारे ओमकार पाटील बाद झाले आणि त्याच्यानंतर परिपूर्ण जबाबदारी सांभाळले किरण पाटील. डेडिकेशन प्लस मोटिवेशन इज इक्वल टू सक्सेस असं म्हटलं जातं. समर्पण प्लस प्रेरणा म्हणजे यश, आणि तेच साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत किरण पाटील हे मात्र फलंदाज. कारण आतापर्यंत चांगली फलंदाजी केली, संयमाची फलंदाजी त्यांची. वैयक्तिकरित्या मात्र बॅटिंगचा विचार केला तर 22 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ साकारला येते आणि तेवढी साथ कुणाल यांच्याकडून मात्र दिली जातोय. थोडासा वेळ जरूर इथे घेतला जातोय का तेवढीच इम्पॉर्टंट मॅच ही आहे. सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा हा सामना. आणखी एकदा फाईन लेग रिजन मध्ये नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट केलाय मिलाप. किरण पाटील ऑन फायर, बॉल चालला सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 6 षटकार. या षटकातील अंतिम बॉल 13 बॉल मध्ये आता 10 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल गणिक मॅच जवळ नेण्याचं काम केलं जातोय. किरण पाटील रावेचे खेळाडू, आणि रावे म्हटल्यानंतर अनेक चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग ओमकार पाटील कॅप्टन ह्या टीमचे, ते सुद्धा रावेचे आहेत. त्यानंतर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्गावरती सौरभ रसाल तांबडशेत गावातून आहेत. स्किट झालाय, संधी आहे तिथे, विकेट मिळू शकते. रनआउटची मिळाली आहे. फलंदाज बाद. बॅक टू द गाउट ही रणनीती होती. स्ट्राईक कुणाल किरण पाटील यांच्याकडे असावी आणि ती रणनीती यशस्वी होताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरं आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 12, आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 12 बॉल 10 धावा. वैकुंठ दादा यांच्यासारखे जर का क्रिकेटला इथे महत्त्व देणारे, क्रिकेटला जर का पुढे नेणारे नेतृत्व जर का मिळाले तर पेन तालुक्यातील ही क्रिकेट पुढे जाण्यास राहणार नाही. एकापेक्षा एक आयोजन पेन तालुक्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतील. आणि ज्या प्रकारे मात्र हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं आयोजन झालंय, तुम्ही ड्रिंक ट्रॉली ही पाहू शकता किती आकर्षक, आणि त्यामध्ये राजेशिव छत्रपती महाराजांचा मात्र हा झेंडा अटके पार ज्याने मात्र रोवलाय आणि हा स्वराज्य निर्माण केलंय, त्यांना मात्र सन्मान इथे मात्र मुजरा केला जातोय. ही विभागाची ओळख आहे आणि गणपतीचं माहेर घर म्हणून या काही वर्षामध्ये हमरापूर विभागाची ओळख निर्माण झाली. अनेक गणपती मूर्तिकाराने, कलाकाराने आपल्या सुबक हाताने आकर्षक मूर्ती मात्र घडवल्या आणि अगदी अखाती देशांपर्यंत हमरापूर विभागातून हमरापूरच्या प्रत्येक गावातील मूर्ती मात्र इथून बाहेरच्या देशामध्ये जाताना पाहायला मिळालं. आणि मोठी इथे मात्र बाजारपेठ गणपतीची इथे मात्र झालेली आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे जसं तुम्ही अमरापूरमध्ये प्रवेश करताना तुम्हाला प्रत्येक घराच्या इथे मध्ये कारखाना पाहायला मिळतोय. याच्या निमित्ताने अगदी आपल्या विभागातील प्रत्येक तरुणाला इथे रोजगारही मात्र निर्माण झालाय आणि वर्षभर इथे गणपतीच्या कारखान्यात काम करून बरेचसे मात्र खेळाडू इथे खेळत असतात, क्रिकेटचा आनंदही घेत असतात. त्यांचंही कौतुक करावं लागेल. म्हणजे काम आणि क्रिकेट या दोघांचेही चांगलं बॅलेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसलाय का, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि पकडला गेला झेल. फलंदाज बाद. बॅक टू द गाठ. अगदी मोक्याच्या वेळी विकेट आली. फलंदाज किरण पाटील डग आउट मध्ये.
ते आम्ही वारंवार पाहिले गेले. मग प्रत्येक विभागामध्ये वैकुंठदादांचं प्रेम राहिले गेले. अनेक राजकीय सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्याकडनं मात्र आयोजित केले जातात आणि पुढील पेन तालुक्याचं एक दमदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे तरुण पिढी पाहत आहे. त्यांचं करूया सरचं स्वागत. आणि इथून पाहिलं गेलं नाही तर या बॉलवरती काय झील अप्रतिम मात्र पकडलं गेलंय. यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूस असते, परंतु त्याची एकाग्रता ही एखाद्या लेझर सारखी असते आणि तीच लेझरची नजर आपल्याला पाहायला मिळाली रितेश वारी. रितेश वारी इथे जर पाहायला गेलं तर आणखी एक चांगला बॉल. ज्या वेळी रितेश वारी येतात त्यावेळी म्हणतं कोणाची ना कोणाची तरी आणतात बारी. मागच्या वेळी आणली बारी कुणाल किरण पाटील यांची. आता इथून हितेन पाटील रावी टीमच्या आणखी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला गेलाय. झेल बॅक पार्टिशन मध्ये. ओ हो आणखी एक चांगला झेल पकडला गेलाय. ज्यांचे तुमच्या स्वप्नांना सांगू नका की तुम्हाला अडचणी किती आहेत, पण अडचणींना अवश्य सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत. रितेश वारी कॅप्टन तेच दाखवतायत. बॅक टू डग आउट हितेन पाटील. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी हाय खंबीर. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा होत. आता इथून आई गावदेवी खारसापोलीचे मात्र फलंदाज म्हणत असतील की आग से नहीं भाई, रितेश वारी के नाम से डर लगता है. रितेश वारी आएगी सबकी बारी. आता 9 बॉल आणि 10 धावांची गरज. येणारे बॉल असणार आहेत 9 आणि 10 धावांची गरज. शांततेच्या काळात जर जास्त घाम घालला ना तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी मेहनत करावी लागते. तुम्हाला शांततेने खेळ करावा लागेल. जसे ज्या प्रकारे कॅप्टन रितेश वारी यांनी मात्र केलंय. काय जबरदस्त खेळ. प्रत्येक मॅच मात्र आजच्या दिवसामध्ये रंगतदार होताना पाहायला मिळाली. एक वेगळी खेळ आजच्या दिवसामध्ये साकारताना मात्र पाहायला मिळते आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. इथे क्रीडा रसिक जेवढे उपस्थित आहेत मनापासून या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. रितेश वारी समोर आहेत महेश. आणखी एक भन्नाट वेग मात्र पाहायला मिळाला. वेगावरती नियंत्रण नाही आहे. वाईटचा निर्णय पंचांकडनं आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धाव मिळेल आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 53 धावा. आता येणारे बॉल असणार आहेत 9 आणि 9 धावांचा मात्र इथून समीकरण. आणखी एक चांगला बॉल डॉट आलाय. समीकरण बदललंय. 8 बॉल 9. शेवटच्या षटकामध्ये रितेश वारी किती धावा ठेवतील तेही पाहणं गरजेचं. विपरीत परिस्थिती काही लोक तुटून जातात, परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून काढतात. इथून रितेश वारी त्याच प्रकारे खेळ करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. ज्यांना स्वप्न पाहायचे असतात त्यांना रात्र मोठी हवी असते. ज्यांना स्वप्न साकार करायचे असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. रितेश वारी महेश यांच्या समोर चांगला फटका इथे मात्र सजवला. एकदा मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल. बॉल स्किड झालाय. या चुका अशा मैदानामध्ये यावी, या क्षणाला, या सिच्युएशनला चालणार नाहीयेत. तुम्ही एक मोठे खेळाडू आहात. साहिल यांच्याकडनं चूक झाली. एक धाव घेतली जिथे 1 होती 2 मिळाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आता 7-7. आता 7 कोणाची कोणाला असेल पहा नंबर स्क्रीनवरती. 7-7 तेरी 7 मेरी 7. 7-7 बॉल 7 धावा 7 बनवायचे आहेत. इथे डिफेन्स करायच्या 7 धावा दुर्वा स्पोर्ट्सला आणि इथून चेस करायच्या धावा आई गावदेवी खारसापोली या टीमला 7-7. आणखी एक चांगला बॉल हाताला गेलाय. रितेश वारी गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केली. इम्प्रेस केलं या गोलंदाजाने. जरी वाईड बॉल टाकला असला नाही 1 तरी फक्त धावा खर्च केलेल्या षटकामध्ये 3 आणि विकेट प्राप्त करून दिल्या 2. थँक्यू.
आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर आज गुणलेखक आम्हाला जे लाभलेले आहेत, अनेक स्पर्धांमध्ये आम्ही समालोचन करण्यासाठी जात असतो, परंतु 12वा खेळाडू आम्हाला पूर्ण माहिती पुरवत असतो. परंतु आजच्या दिवसामध्ये सुहास म्हात्रे सर आणि परमेश पाटील सर सांगू इच्छितो की पूर्ण गुणलेखकांनीच जबाबदारी 12व्या खेळाडूची मात्र पूर्ण केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपण कविराज पाटील यांच्यासाठी. असं गुणलेखक आम्हाला आत्तापर्यंत मिळालेला नाही. अगदी मनापासून आम्ही कांचन पालकर यांना बाहुबली म्हणतो गुणलेखकांचे, परंतु आज आणखी एक बाहुबली मिळालेला आहे कविराज पाटील. नवीन फलंदाज महेश आलेत, परंतु त्यांच्यावरती थोडासा प्रेशर, परंतु आता स्ट्राईकला असतील अमित पाटील, अतिम पाटील, दादर गावाचे 2 खेळाडू. कुमार पाटील वरील टीम चे खेळाडू. 7 धावा इथे डिफेन्स करायचे आहेत. बॉल पहा अप्रतिम हाताळलाय. हा खेळाडू ना एक्सप्रेस आहे. हा खेळाडू अगदी चार्जर आहे. खेळाडू इन्व्हेटर आहे. हा खेळाडू मोठा जनरेटर आहे. त्याचं नाव आहे कुमार पाटील वरेडी एक्सप्रेस. पहिलाच बॉल डॉट आलाय अफलातून. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो त्यांच्यामध्ये ती धमक असतो. आणि ती धमक मात्र करावी लागेल. इथे फलंदाज अतिम पाटील या मात्र फलंदाजाला येणारे बॉल असणार आहे ते आता 5 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर धाव मात्र पूर्ण होईल का? रनआउटची संधी आहे आणि इथून फलंदाज बाद. बॅक टू डगआउट परतावा लागेल. हो हो हो, इथून पाहायला गेला तर दुर्वा स्पोर्ट्स वरेडी टीमचे बटरफ्लाय फ्लाय 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 होताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू डग आउट अतिम पाटील. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती 1 नंबर. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती 1 नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी हाय खंबीर. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा होतोय जय जयकार. डेफिनेटली मी उल्लेख केला होता, हमरापूर विभागातल्या प्रत्येक गावामध्ये गावाच्या वाडीमध्ये कट्ट्यावरती एकच नाव घुमताना पाहायला मिळतं. ते नाव आहे पहिलं हमरापूर विभाग प्रीमियर लीग क्रिकेटचं आणि त्याच्यानंतर वैकुंठ दादा पाटील यांचं. एकच वादा आमचा दादा वैकुंठ दादा पाटील. जेव्हा भविष्य धुक्यासारखं अस्पष्ट दिसताना तेव्हा आपला फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. आणि वर्तमान मात्र सांगतोय येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. वरेडी एक्सप्रेस कुमार पाटील सायकला आहेत. महेश बॉल चांगला टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडला गेला झेल. ओहो, जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही. प्रयत्न जोरदार केला जातोय कुमार पाटील वरेडी यांच्याकडून आणि फलंदाज बाद महेश. बॅक टू डग आउट. आता इथून येणारे बॉल असणार आहेत 3 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. ठोक डीजे गोल्डन डीजे. आता इथून ओमकार पाटील आणि त्यांचे समर्थक रायबा देवीला प्रार्थना करत असतील, ए माते याच्या संकटातून बाहेर काढ. इथून तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम दुर्वा स्पोर्ट्स वरेडी आणि वरेडीचे खेळाडू ही मात्र इथून ग्रामदेवतेला हाक मारत असतील, दिवा या संकटातून बाहेर काढ. कारण नशिबावरती अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो आणि मेहनतीचा भाग हा 99% असतो. बहिरी देवाची कृपा होईल का वरेडीवरती की रायबा देवी पावेल. आणखी एक बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळतोय. जर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गोलंदाज कुमार पाटील, नाव कुमार आहे, पाटील आहे, हा पाटलाचा पोरगा पाटील की मात्र मैदानामध्ये गाजवतोय. आता येणारे बॉल असणार आहेत 2 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. कुठे वाटत होतं कविराज आपण पाहायला गेलं तर मॅच परिपूर्ण आई गावदेवी खार सापोलीने जिंकली की काय, परंतु अगदी घशातून मॅच, हातातून मॅच इथे खेचून आणले. व्हॉट अ मॅच. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायची सोडत नाहीये. इथे गरुड जरूर बनली होती टीम आई गावदेवी खार सापोली, परंतु चिमणी बनून दुर्वा स्पोर्ट्स वरेडी टीम स्ट्रॉंग झाले. 2 बॉल 7.
हा मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल झालाय फ्लाय, वन बाउन्स, सीमा रेषा पार 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 पार. तालु हाय तोड्याशी पण स्वभाव लय त्याचा साधा पेन तालुक्यात हाय तोड्याशी दमदार 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 वैकुंठ दादांचा समुद्र संगीत आपण सातत्याने या व्यासपीठावरती ऐकताना पाहायला मिळतोय. आणि त्यांचं समुद्र संगीत ज्यांनी गायले ते सुद्धा इथे उपस्थित आहे, त्यांचंही करूया कौतुक. चौगुले सर अनेक समुद्र संगीत त्यांच्या समुद्र गळ्यानं मात्र इथे आपल्याला गाताना पाहायला मिळाले. प्रकाशजी चौगुले यांचंही सरचं स्वागत. आपल्याला किती लोक ओळखतात ना त्याला महत्व नाहीये, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. हा चौकार ठोकून दाखवलंय आशिष याने. 8व्या क्रमांकावरती जरूर मी आलोय, पण तू माझ्याकडे क्षमता आहे. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी आत्मशक्ती, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते ना, तोच खरा कर्तृत्ववान आहे. इथून तुम्हाला शून्य आहे, शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे. कारण येणारा एक बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजे. व्हॉट अ मॅच. मागच्याच मॅचचं कॉपी पेस्ट अफलातून. अंधारात नसला तर चमकणाऱ्या तारणाही काहीच किंमत उरली नसती. एक बॉल 3 धावांची गरज. चौकार ठोकावा लागेल. एक बॉल 3. मोठा फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक नाहीत, बॉल वन बाउन्स, सीमारेषा पार आणि हा सामना जिंकलाय आई गावदेवी खारसापोली या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन ठोको डीजे. तर थँक्यू. इथून चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळालं. आणि आपण जाऊया सायप्रीत लाईव्ह कडे. आणि त्याचबरोबर तर आपण जाऊया ब्लड इन नीट. आणि रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. आणि कुमार टावरी आपल्या समवेत जोडले जातील आणि या रक्तदानाविषयी आपल्याला माहिती पुरवतील. काय मॅच पाहायला मिळाली, खूप छान इथे मात्र पाहायला मिळालं. सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. ओमकार पाटील 21 रन्स आणि 2 विकेट इथे मात्र पाहायला मिळतात. नमस्कार सर्वांना. बघा, ब्लड इन नीड जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान या संस्थानामार्फत ब्लड इन नीड